अमरावती जिल्ह्यातील वायगाव येथे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने कर्जमाफी आनंद उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात बच्चू कडू यांची भव्य लाडू तुला करण्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। मात्र कार्यक्रमादरम्यान बच्चू कडूंनी अत्यंत संवेदनशील आणि विचारप्रवर्तक भूमिका घेत स्वतःची लाडू तुला करण्यास स्पष्ट नकार दिला। कर्जमाफीचा खरा मान हा कोणत्याही नेत्याचा नसून गेल्या अनेक वर्षांपासून कर्जमाफीसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकरी बांधवांचा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले। हा सन्मान माझा नाही तर शेतकऱ्यांचा आहे असे म्हणत त्यांनी उपस्थितांपैकी एका शेतकऱ्यांची लाडू तुला करून त्यांचा गौरव केला। या अनपेक्षित निर्णयामुळे कार्यक्रमाला वेगळेच वळण मिळाले आणि उपस्थितांमध्ये समाधान व अभिमानाची भावना निर्माण झाली। अनेकांनी या कृतीचे कौतुक करीत बच्चू कडू यांच्या भूमिकेचे स्वागत केले। यावेळी पुढील भूमिकेबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की सरकारने थकीत कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा। शेतकऱ्यांनाही न्याय मिळणे तितकेच गरजेचे आहे। जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळाला पाहिजे, अन्यथा प्रामाणिकपणाला शिक्षा आणि थकबाकीदारांना बक्षीस अशी परिस्थिती निर्माण होते असे त्यांनी स्पष्ट केले। यासाठी पुढील काळात संघर्ष उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। याच वेळी त्यांनी एक महत्त्वाची भूमिका मांडताना सांगितले की शेतमालाला हमीभाव मिळाला तर कर्जमाफीची वेळच येणार नाही। यासाठी आम्ही आमचा लढा अधिक तीव्र करणार आहोत। त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी प्रश्नांच्या मुळावर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। दरम्यान या कर्जमाफी आनंद उत्सवामुळे वायगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना दिसून आली। बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे शेतकरी प्रश्नावरील चर्चेला नवे परिणाम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तुला पार पडली आहे का सांग? कार्यकर्त्यांना आनंदाच्या उत्साहामध्ये माझी लाडू तुळा ठेवली होती, पण ते मला काही ते बरोबर वाटलं नाही। मी ते शेतकऱ्यांची लाडू तुळा केली, परंतु त्याच्याच घरात आनंद व्हावा याच्यासाठी आमची खटापट आहे, याच्यासाठी हा संघर्ष आहे आणि आज त्याची घोषणा देवाभाऊनं केली, परंतु ते थोडी अधुरी आहे। मला असं वाटतं का जेवढी कर्जमाफी तुम्ही 2 लाखाची दिली आहे तेवढा रेग्युलर भरणारा जो आमचा नियमित कर्जदार आहे त्याला सुद्धा 2 ते 1.5 लाखापर्यंत प्रोत्साहन निधी दिला पाहिजे। हा लढा आम्ही चालू ठेवू। या सगळ्या संदर्भात 27 तारखेला किती प्रतिसाद भेटते त्याच्यावरूनच पुढची लढाई ठरेल आणि नवीन लढाईसाठी आम्ही सज्ज होणार आहोत, ती म्हणजे हमीभावाची, रास्त भावाची। कारण नेहमी कर्जमाफी याच्यापेक्षा कायमचा हमीभाव जर भेटला तर कर्जमाफीची वेळच शेतकऱ्यावर येणार नाही। त्यासाठी लढा मात्र आम्ही अधिक घट्ट, अधिक मजबूत केल्याशिवाय